विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। आता न्यूज वन महाराष्ट्र चॅनल मी संतोष रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत। ग्रेट बेड या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्या समोर आहेत पंडित प्रल्हादराव टेकाळे, डीसीसी बँकेचे माजी चेअरमन, त्याचबरोबर विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पती पंडित प्रल्हादराव टेकाळे यांच्याबद्दल मुद्दामून सांगावंसं वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये त्यांना काय यावंसं वाटलं, कारण पहिल्यापासूनच या ठिकाणी जे काही राजकारणाचं जे काही बाळकडू आहे त्यांचे वडील कैलासवासी प्रल्हादराव टेकाळे यांच्याकडनं भेटलं आणि वडिलांनी शिकवण अशी दिली होती की आपण प्रामाणिकपणे काम करायचं, राजकारण करायचं, परंतु त्याला समाजकारणाची जोड ठेवायची। अगदी त्यांचे वडील डॉक्टर पद्मश्री पाटील यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि जवळचे ते सांगतायत की माझ्या वडिलांनी कधीही साहेबांचा विश्वास तोडला नाही आणि आता पुढे मी या ठिकाणी विद्यमान आमदार राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांचं अगदी यांच्या बरोबर मी काम करतो आणि साहेबांचं कार्य जनमानसामध्ये नेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि म्हणूनच या ठिकाणी पाटील कुटुंबाचे अत्यंत निकटवर्तीय जवळचे म्हणून या ठिकाणी पंडित लाला टेकाळे यांची एक वेगळी ओळख आहे। आपण बघतो की राजकारणामध्ये माणसं आल्यानंतर त्यांना एक मोह असतो, एक स्वार्थ असतो, परंतु आम्हाला मुद्दामून सांगावंसं वाटतं की पंडित लाला टेकाळे हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तीला कधीही मोह सुटला नाही, कधीही लालसा आली नाही आणि म्हणूनच ते पाटील कुटुंबाचे एक सदस्य म्हणून राहिले आहेत। अगदी डीसीसी बँकेचे चेअरमन असताना सुद्धा या ठिकाणी मोटरसायकलवरनं आपल्या कामाकडे जाणारे किंवा उस्मानाबाद जाणारे अशी त्यांची ओळख। अगदी ते सांगतायत की पद या ठिकाणी असेल अगर नसेल, परंतु आपण आपला स्वभाव सोडला नाही पाहिजे। अगदी कुठलाही स्वार्थ न बाळगता या व्यक्तीने पहिल्यापासून काम केलं आहे आणि म्हणून या ठिकाणी राजकारणातला एक शुक्रतारा म्हणून त्यांची ओळख आहे आणि असा हा शुक्रतारा आपल्या भेटीला आलेला आहे। लाला, तुमचं या ठिकाणी ग्रेट बेड या विशेष कार्यक्रमात स्वागत। एक डीसीसी बँकेचे चेअरमन ते जिल्हा परिषद सदस्य पती या प्रवासाबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं। कसे तुम्ही राजकारणामध्ये आले सांगा पहिल्यांदा। राजकारणामध्ये मी प्रथम गावच्या विविध कार्यक्रम संस्थेपासून सुरुवात झाली। त्यानंतर खरेदी विक्री संघ सदस्य म्हणून आदरणीय दादांच्या प्रेरणेनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष, त्याच्यानंतर अध्यक्ष, अशा पद्धतीने माझा हा प्रवास आदरणीय दादांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनानुसार झालेला आहे। राजकारणामध्ये काय यावं असं वाटलं, कारण अनेक गोष्टी असतात, कारण बऱ्याच वेळेला आपण तुमच्यासारखी चांगली माणसं चटकन राजकारणात येत नाहीत, पण तुम्हाला राजकारणामध्ये काय यावं असं वाटलं? केवळ दादाची प्रेरणा आणि दादांचा दृढ विश्वास यामुळेच मी या राजकारणामध्ये आहे, कारण आपल्याला कुठल्याही निस्वार्थीपणाने आपण आतापर्यंत काम केलं फक्त दादा आणि दादांच्याकडेच पाहूनच। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं आपण तर या ठिकाणी अनेक लोक राजकारणामध्ये आहेत, होते आणि येतील सुद्धा, परंतु राजकारणातला एक निर्मळ, अगदी चांगल्या विचाराचा, शुद्ध चारित्र्याचा एक शुक्रतारा म्हणून तुमची ओळख आहे। तर ही ओळख कशी तयार झाली, कारण ही ओळख सहजपणे तयार होत नाही। ओळख म्हणजे याच्यामध्ये माझ्या वडिलांचं जे संस्कार माझ्यावर झालेले आहेत ते सुद्धा तेरणा कारखान्याचे संचालक 10 वर्ष होते आणि तेरणा ट्रस्टचे ट्रस्टी पण होते। डॉक्टर साहेबांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वाद, त्यांची प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे संस्कार जे माझ्यावर पडलेत त्याच्यामुळे हा निस्वार्थी परिणाम मी सुद्धा आजपर्यंत। तर या ठिकाणी राजकारणामध्ये आल्यानंतर आपल्याला नेमकी कोणती उल्लेखनीय कामं करता आली? आदरणीय राणादादा आमदार साहेब यांच्या माध्यमातून मला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं पद मिळालं। त्या ठिकाणी 224 कोटीवर नेटवर्थ असलेली बँक केवळ 2 वर्षांमध्ये फक्त 50 कोटीवर आणण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनानं केलेलं आहे। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या माध्यमातून अर्चनाताई यांच्या मार्गदर्शनानुसार व दादांच्या प्रेरणेने विविध विकासाची कामं माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम मी केलेलं आहे। पंडित लाला टेकाळे नाव पंडित आहे आणि वागणं सुद्धा पंडित त्याला शोभेल असं आहे। आडनाव टेकाळे आहे, परंतु काळं कुठलंही काम नाही। या ठिकाणी सगळं वाईट हा बिझनेस आहे किंवा एक वाईट काम आहे, एक चांगलं निर्मळ काम आहे। राजकारणामध्ये या ठिकाणी लोक तुम्हाला म्हणतात की एक चांगल्या मनाचा, शुद्ध चारित्र्याचा, एक उत्तम राजकारणी म्हणून तुमची ओळख आहे। तर ही ओळख तुमची कशी तयार झाली? ओळख म्हणजे फक्त प्रामाणिकपणा। कुठलीही गोष्ट करायचं असेल तर माणसाच्या अंगामध्ये फक्त 3 गुणाची आवश्यकता आहे। यश संपादन करण्यासाठी जीवनामध्ये जबरदस्त महत्त्वाकांक्षा,
कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा, ह्या 3 गोष्टीची सांगड कुठल्याही गोष्टीत माझ्यावर जबाबदारी टाकला तर मग ह्या 3 गोष्टीची नैतिकता मी पाळतो आणि म्हणून यश संपादन होतं. तर वडिलांच्या कार्याबद्दल, वडिलाबद्दल एक मुलगा म्हणून काय वाटतं? एक मुलगा म्हणून मला वडिलांबद्दल अतिशय आत्मविश्वास आणि प्रेरणा प्रत्येक कामामध्ये मला मिळते. कारण त्यांनी आतापर्यंत घातलेले माझ्यावरचे संस्कार हीच माझ्या जीवनातली मोठी शिदोरी आहे. आणि या शिदोरीच्या जोरावरच मला कुठंही आतापर्यंत अपयश आलेलं नाही. त्यांच्या या प्रेरणेने, त्यांच्या कल्पकतेने, निस्वार्थीपणाच्या ह्या मुळे मी आज केवळ या ठिकाणी. वडिलांना तुम्ही कुठल्या नावाने हाक मारायचा? तात्या. लाला आज तात्या नाहीये, तात्या जाऊन आज जवळपास 2-2.5 वर्ष झाले, तर तात्यांची काय आठवण आहे? तात्यांची प्रत्येक पावलोपावली मला आठवण होते. घरातून बाहेर पडल्यानंतर आणि घरात आल्यानंतर आणि राजकारणाचा प्रत्येक कार्यक्रमात त्यांची आठवण आल्याशिवाय मला राहत नाही. सदैव लालांच्या पाठीशी असणारे तात्या आज तात्या जग सोडून गेले आहेत, तर काही खंत वाटते का? खंत 100% वाटते. जीवनामध्ये एवढी मोठी पोकळी निर्माण झालेली आहे, ती न निघून भरून येण्यासारखी आहे, त्यात प्रश्नच नाही. एक काल्पनिक तुम्हाला प्रश्न विचारतो की क्षणभर तात्या तुमच्या समोर येऊन बसले तर तात्यांना तुम्ही काय विचाराल? तात्यांना मग फक्त मी त्यांच्या तब्येतीची विचारणार. तात्या कसे आहात, बरे आहात ना, काय काम असेल तर सांगा. फक्त पहिल्यापासून माझ्याकडे फक्त अध्यात्मपणा, वडिलांना कुठंही आयुष्यात मी कधीही क्रॉस केलेलं नाही. फक्त ते जी सांगतील तीच पूर्व दिशा, अशा पद्धतीप्रमाणे माझा जीवनक्रम. तात्याचं म्हटले की लाला मी तुला संधी देतोय आणि तुला काय पाहिजे ते माग, काय मागताल? फक्त प्रेम मागणार. लाला तुमच्या बाबतीत या ठिकाणी लोक म्हणतात की आई वडिलांवर तुम्ही इतकं प्रेम केलं की या ठिकाणी या परिसरामध्ये लोक तुम्हाला अगदी गमतीने, अगदी मनातून बोलतात की लाला म्हणजे फक्त लाला नाही तर एक श्रावण बाळ आहे. तर असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा काय तुमची प्रतिक्रिया असते? कारण इतकं प्रेम हल्ली पाहायला मिळत नाही. नाही, आपले आई वडील हेच आपलं दैवत आहे. कारण जितकी आपल्याला सेवा करता येईल तेवढी सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य. काय आपल्याला जर पुढं मुलगा नाही, मुलगी नाही काय, परंतु त्याची खंत न बाळगता आपण फक्त आईवडिलांच्या सेवेमध्येच आपण जीवनाला समर्पित केलंय आणि मी आजपर्यंत तेच करत आले. तुम्हाला कधीही मोहाने स्पर्श केला नाही, एक चारित्र्य संपन्नता आपल्याला जगता आली, तर बघतो आपण की राजकारणामध्ये व्यक्ती आल्यानंतर त्याला मोह असतो, स्वार्थ असतो, एक ईर्ष्या असते, ठीक आहे. तर या कुठल्याही गोष्टीने तुम्हाला कधीही स्पर्श केला नाही, तर याचं नेमकं काय रहस्य बरं? याचं नेमकं रहस्य म्हणजे माझ्यावर असलेले माझ्या वडिलांचे संस्कार, हेच महत्त्वाचं आहे. लालसा तर असतेच, मग राजकारणामध्ये तुम्हाला या गोष्टींना कधी कधी स्पर्श केला नाही का? नाही, कधी स्पर्श केला लालसा. लाला तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य पती आहात. तुमच्या सौभाग्यवती रत्नमालाताई या जिल्हा परिषद सदस्य आहेत नायगाव जिल्हा परिषद सर्कलच्या. तर एक या सर्कलमध्ये आपण काय कामे केली, त्या कामांचा आढावा आपण आमच्या प्रेक्षकांना सांगावा. जिल्हा परिषद सर्कलमध्ये नायगाव गटामध्ये आदरणीय दादांच्या प्रेरणेने व अर्चनाताई यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघामध्ये मोठे 2 प्रोजेक्ट आणलेले आहेत. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नायगाव येथे 97 कोटीचं आहे. त्यानंतर रांजणी या ठिकाणी सुद्धा आरोग्य उपकेंद्रची इमारत आता लवकरच कार्यान्वित होईल. आणि अशाच प्रकारचे विविध योजना, मग पाझर तलाव दुरुस्ती असतील, कोल्हापुरी बंधारे दुरुस्ती असतील, त्याच्यानंतर किटवेर असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून जलसंधारणाचे कामं ह्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात केलेले आहेत. आणि ह्या सगळं श्रेय दादांच्या मार्गदर्शनामुळंच झालेलं आहे. आणि सगळ्यात मोठा निधी आमच्या नायगाव सर्कलला आणलेला आहे. या ठिकाणी मला मुद्दाम आणखी विचारायचे की उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राणा जगदीश पाटील साहेब यांच्या कार्याबद्दल, यांच्या नेतृत्वाबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करावेत. आदरणीय दादाबद्दल परम विश्वास मला आहे आणि त्यांची एक निस्वार्थीपणे राजकारण करण्याची पद्धत, समाजकारण पहिले नंतर राजकारण, या दोन्हीची सांगड घालून त्यांचा जो कार्यक्रम चालू आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि निष्ठा निर्माण झालेली आहे आणि त्यांनी अगदी निस्वार्थीपणे काम करतात. मग येणाऱ्या उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदारसंघाचं चित्र काय असेल नेमकं? निश्चितच अशा चित्र आहे. येणारे विधानसभा आणि लोकसभा आमच्या राष्ट्रवादी पार्टीला आणि त्यातल्या दादाच्या घरच्या फॅमिलीला प्रचंड मताने निवडून देणारे लोक आहेत. कारण नुसतं पार्टी म्हणूनच नाही, तर डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणादादा यांचं जे कार्य आहे हे फार मोठं आहे. पक्ष म्हणून तर आहेच,
पण व्यक्ती म्हणून सुद्धा त्यांचं कार्य मोठं आहे आणि प्रत्येक थरामधला माणूस त्यांच्याशी नाळ त्यांची जोडलेली आहे. आहेत नायगाव जिल्हा परिषद सर्कलच्या लोकप्रिय कार्यसम्राट जिल्हा परिषद सदस्या रत्नमालाताई पंडितराव टेकाळे. त्यांचं कार्य नेमकं कसं आहे, त्यांचे पती पंडित लाला टेकाळे यांनी सांगितलं आहे. या नायगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सन्माननीय उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड कामे सुरू आहेत. जेवढ्या काही योजना खेचून आणता येतील, जेवढी काही जनतेची सेवा करता येईल तो प्रयत्न त्यांनी केलेला आहे, करत आहेत. ते सांगतायत की आम्ही काम करत असताना या ठिकाणी कुठलाही स्वार्थ मनामध्ये नाही ठेवला. अगदी कोणी असो, अगदी विरोधी पक्ष असो किंवा स्वकीय असो, या ठिकाणी या सर्कलमध्ये प्रत्येक गावामध्ये काम गेलं पाहिजे, विकास गेला पाहिजे, यासाठी आमची भूमिका आहे. कारण आम्ही काम करतो आमच्या नेतृत्वाचे विचार, त्यांचं नेतृत्व अगदी बळकट करण्यासाठी आणि त्या दृष्टीनेच आम्ही काम करत आहोत आणि करणार सुद्धा आहोत. ताई, तुम्हाला मला मुद्दाम विचारायचं आहे की आपण हे सगळं काम करत असताना या पूर्ण कामामध्ये कुठलाही स्वार्थ नाही, अगदी हे जे काम करतायत आपण अगदी आनंदाने करत आहात. तर तुमचे जे पती आहेत पंडित लाला टेकाळे यांच्याबद्दल यांची भूमिका कशी असते नेमकी? ते तुम्हाला नेहमी साथ देतात का अशी? हो, साथ देतात. बर. आणि मग आता तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात, तर ज्या काही मीटिंग्स असतात किंवा जी काही कामं असतात तुम्ही त्या ठिकाणी स्वतः वैयक्तिक जाता का? हो, स्वतः जातात. बर. तर मग या ठिकाणी एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही जेव्हा पहिल्यांदा निवडून आलात तर आनंद वाटतोय? हो, आनंद वाटतो. या ठिकाणी तुम्ही जसा आदर्श जिल्हा परिषद सदस्य आहात, चांगलं आपलं काम सुरू आहे. तुमचे पती पंडित लाला टेकाळे हेही एक उमदा असं व्यक्तिमत्व आहे, तुम्हाला नेहमी ते सपोर्ट करतात. तर या ठिकाणी आम्हाला मुद्दाम विचारावं असं वाटतं की लालांना एक पत्नी म्हणून पतीबद्दल काय वाटतं बरं नेमकं? कशी व्यक्ती? आदर्श वाटतो. आदर्श वाटतो का? बरं. जर मी म्हटलं तुम्हाला की एक पत्नी म्हणून पतींना तुमच्या भाषेतनं, तुमच्या नजरेतनं जर गुण द्यायचं ठरलं तर 10 पैकी तुम्ही त्यांना किती गुण द्याल? 100 गुण द्या. 10 पैकी 10, 9 असं आम्ही ऐकलं होतं, परंतु 100 गुण निश्चितपणे त्यांचे पती पंडित लाला टेकाळे यांचं कर्तृत्व, त्यांचं कार्य चांगलं आहे आणि म्हणूनच पत्नी 10 पैकी 100 गुण देते. न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल पाडोळी, रामदास तपसेसह संतोष रोकडे. आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें, जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं.